बरं जाऊ ना मग. पाहू ना मग, पानं पाटील येत असते सोबत तर चाल ना जाऊ. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन वर्षाच्या नवीन व्लॉगमध्ये. 2026चा आजचा तिसरा दिवस आहे, वार शनिवार आहे. आता सकाळ झाली, मी वर आलो. मी अजून आंघोळ बी नाही केली, पण मग सकाळी माझ्या मित्राचा कॉल आला की शिरसाळा मारुतीला जाऊ म्हणे आपण आज दर्शनाले. आता ठीक आहे बा, मला जरासं एडिट वगैरे करायचं आहे. 1-2 व्हिडिओ मी एडिट करतो, एडिट झाला की तुला कॉल करतो, मग आपण चाललं जाऊ. थंडीचा टाईम आहे, तर येले वर आणून ठेवलं. भासा असं ठेव तिले आणि असं चालो. हे पाय यानं पुढे जाते. खरे बिघडवली थांब बेटा, बिघडवली तू ना. थांब तुला आले सांगतो. ऑटोमॅटिक बिघडते. ऑटोमॅटिक कशी बिघडीन? तू ना बिघडवली ते. नाही, ऑटोमॅटिक बिघडते. तू ना बिघडवली ते. आता लोक तर चालू होती. हे बाय तिचे लाईट चालू आहेत तिचे. बिघडवली तू ना ते. लाज वाटू दे काही. ते ऑटोमॅटिक चालते. ऑटोमॅटिक ते बनवते. हँडलच कळते फक्त तिचं. अंदाज करते. चाले चल खाली. चल चल खाली. चल चल चाललो मी खाली. चल बाहेर इकडे पोट्टे क्रिकेट खेळून राहिले. गणू बोलो गणा भाई. टपऱ्या बॉल बी लागते का लागे? टपऱ्यापेक्षा जोरात जमते. सकाळी सकाळी टीव्ही लावून दिली भाषानं. भाषा इकडे मोबाईल पाहून राहिला. का रे शाळेत नाही येत काय? शाळेत कोण नाही येत? शनिवार आहे ना. नाही, मी शाळेत नाही जात. मग थांब, तुला म्हशी देतो घेऊन. 4-5 म्हशी देतो ना तुला घेऊन. रोज मग वावरात जात जाय. अरे बकऱ्या पाहिजे काय? हे आपली MTI इकडे झाकून ठेवेल. आणि स्प्लेंडर दारी आहे. अतुल भाऊचं म्हणणं आहे स्प्लेंडरमध्ये पेट्रोल कमी आहे, पेट्रोल टाकून ये. बंद पडीन म्हणते. आता बंद पडणारी गाडी आहे का रे? लॉर्ड स्प्लेंडर बोलते उसको. आंघोळ बी नाही केली. आता पहिले आपण चाललो पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंप काही जास्त दूर नाही आपल्या गावापासून. नांदुऱ्यात बी जायचं काम नाही. लोणवाडीच्या नांदुऱ्याच्या अर्ध्या मधातच पेट्रोल पंप आहे. आपलं गाव अठून काही जास्त दूर नाही. अठून जवळपास 2-2.5 किलोमीटर आपलं गाव आहे. आणि त्या 2-2.5 किलोमीटरवर हा भारत पेट्रोलियमचा पंप आहे. आपण हमेशा पेट्रोल टाकत असतो. तुम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओमध्ये पाहत असाल. डायरेक्ट पेट्रोल भरणं म्हटलं म्हणजे डायरेक्ट टाकी पॅक. म्हणजे महिनाभर डबल पेट्रोल टाकायचं कामच नाही. एकदा टाकी पॅक केली की महिनाभर तर आरामात जाते आपल्याला. झाली आपली टाकी पॅक. आणि पेट्रोल झालं 900 रुपयाचं. गाडी साईडला लावू पहिले आपण, मग आपला फोनपे काढू. कारण की फोनपेला लागते टाईम. पण आत्ता जर आपला QR स्कॅन नाही झाला तर त्याचंही काही टेन्शन नाही. पेट्रोल पंपावाले आपल्या ओळखीचेच आहेत. 900चं पेट्रोल टाकलं, 900 रुपये फोनपे बी केले. पहिल्यांदा आपल्या गाडीत 900चं पेट्रोल मायलं हो. नाही तर एवढं पेट्रोल आज लोक बी कधी मायलं नाही. कारण की आपला काटा Fवर म्हणजे Eवर कधी जातच नाही. अर्ध्या मधातच आला हा काटा की मी पेट्रोल टाकून देत असतो. पहिल्यांदा आपला काटा लालवर गेला होता. आता हा काटा डायरेक्ट Fवर जाऊन थांबीन. हे पाहू शकता मित्रांनो, आपला काटा Fवर आला. आणि हे पाहून मला लय आनंद झाला. पण हा आनंद फुकटात नाही भेटला मित्रांनो. त्यासाठी मला 900 ते 1000 रुपये खर्च करणं पडले. चला पेट्रोल टाकायले. फुल हा मग काऊन काय खेळतो? गण्याचं म्हणणं आहे आधी मी क्रिकेट खेळतो म्हणते. मग अजून तुमच्या गाडीला फालतू बॉल गिल लागला, नंबर प्लेट तुटली तर मग अजून तुम्ही बोंबलता म्हणून गाडी पुढे लावून द्या. आता आधी मागे बॉडी म्हणून बोलत नाही. बरं, कोणीच तर नाही तुला सोबती खेळायला. बरं आहे भाऊ. तर करायलाच मला नंबर बाबू. मम्मी इकडे स्वयंपाक करू राहिली. स्वयंपाक करताना फोन चालू असणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. राईट 12 वाजले तरी मी अजून आंघोळ नाही केली. म्हणजे पहा तुम्ही मी किती निर्लज्ज माणूस आहे. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. हा फोटो आपल्याला एका जणानं गिफ्ट दिलाय.
विघ्नहर्ता इव्हेंट्सवाले ना. आणि हा जो मागे फोटो आहे हा वाडेगावच्या एका पोरानं मला स्केच काढून दिला आहे. हा फोटो घेऊन तो नांदुरे लोक आला होता. मला नांदुऱ्यातून कॉन्टॅक्ट करून माझ्यासोबत कॉन्टॅक्ट केला. मला नांदुऱ्यात बोलावलं आणि मी हा फोटो आणायला गेलो होतो. याचा व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर टाकेला आहे. तुम्ही ना जर अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नशीन करेल तर करून टाका. आता गेलो बेटा तू तू खरं फेक, मी हाच फेकून मारतो तुले. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तू का दिवसभर क्रिकेटच खेळता का बे? घरचे तर गेले वावरात. आता मला यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि त्यासाठी आता या मोबाईलचा मला हॉटस्पॉट घेणं पडेल. पुरा 2.5-3 GB व्हिडिओ मला अपलोड करायचा आहे. हेच आमच्या गावात लय मोठी प्रॉब्लेम आहे की खाली नेटवर्कच येत नाही. मोबाईल असा वर ठेवणं पडते, त्याचं हॉटस्पॉट चालू करणं पडते आणि मग आयफोनवरून व्हिडिओ अपलोड करणं पडते. तर चला मग मी आता आधीपासून व्हिडिओ अपलोड करतो. 5G तर दूरच, पण 4G आमच्या गावात चालून नाही राहिलं. मा तोंडाकडे नका पाहू. व्हिडिओ अपलोड झाल्याशिवाय मी आंघोळ करणार नाही. यायचं मस्त आहे बा. आता लोक क्रिकेट खेळले, आता पतंग उडू राहिले हो का ना. हा आपला फुकटचा डेटा आलेला आहे. तेवढं 1 GB घेऊन बी आपला व्हिडिओ काही अपलोड झाला नाही. शेवटी आता 48 रुपयाचा 6 GB रिचार्ज मारणार आहे. नेमका व्हिडिओ अपलोड झाला. आपला भासा बी आला वावरातून आणि मम्मीनं केली मोटर चालू. म्हणे स्लॅपवर पाणी मार. तू आंघोळ करता काय? मारू का तुझ्या अंगावर पाणी? आणि फायनली आता आपला व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड झाला. सगळेजण पाहू राहिले. 511 व्ह्यू झाले बी, 153 लाईक झाले. पण आता तर पुरा दिवसच गेला ना. संध्याकाळच झाली. व्हिडिओ अपलोड केला यूट्यूबवर, त्या व्हिडिओची लिंक बनवली, त्याची स्टोरी टाकली. म्हणजे आता ते इन्स्टावरच्या लोकांना तो यूट्यूबवर जाऊन पाहायला पाहिजे. इकडे हा मधात हा स्लॅब सोकत जाय, याच्यावर डबल पाणी मारलं. शेवटी अंधारच पडला. आम्हाला आज एका ठिकाणी जायचं होतं. तो प्लॅन बी आमचा कॅन्सल झाला. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या आयफोनचं स्टोरेज बी फुल झाला. आता तर कठीणच काम आहे. दोन्ही मोबाईलची चार्जिंग पुरी संपली आणि आमच्या आयफोनचं जरा स्टोरेज क्लिअर करतो. आता मम्मी रातचा स्वयंपाक करू राहिली. काऊन की अतुल भाऊले जाणं आहे मुंबईले रिटर्न. अतुल भाऊ मुंबईले असतात, मुंबईहून यायलात घरी. आज अतुल भाऊले रिटर्न जाणं आहे. रात्री 9 वाजताची ट्रेन आहे. मम्मी आमच्यासाठी स्वयंपाक करू राहिली. स्वयंपाक झाल्यावर आम्ही जेवण करू. मग मी अतुल भाऊले रेल्वे स्टेशनवर सोडून द्यायला जाईल. 9 वाजले. अतुल भाऊची तयारी झाली. अतुल भाऊची बॅग मी अशी पुढे घेतली काऊन की थंडी नाही वाजायला पाहिजे. आणि आता आम्ही चाललो सरळ रेल्वे स्टेशनवर. आम्ही आलो आता मध्य रेल्वेच्या नांदुरा स्टेशनवर. नांदुरा ते मुंबई जाणारी ट्रेन हेच आहे वाटते, दिसून राहिली अंदर. पाहू आता अंदर जाऊन कोणती आहे काय नाही. हे आहे शालिमार एक्सप्रेस. हे बी मुंबईलाच जाते, पण या गाडीमध्ये नाही जायचं. याच्या मागे दुसरी गाडी येणार आहे. कोणती येणार आहे? विदर्भ काय? अमरावती से आने वाली छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस को जाने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आएगी. हे आली अतुल भाऊची गाडी. गाडी लेट झाली. अतुल भाऊला त्याच्या डब्यामध्ये बसून दिलं. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. अतुल भाऊले गाडीत बसून दिलं आणि मी चाललो आता वापिस घरी. रस्त्यानं थंडी एवढी वाजू राहिली की मी माझे दोन्ही हात दिले आता खिशात टाकून आणि मी चाललो आता घरी. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.